मनके अशामध्ये स्वागत आहे। आज तुम्हाला झटकीपट अशी चणा बटाटा अशी भाजी तुम्हाला कडधान्याची बनवून दाखवणार आहे। हे पहा, तेल तापलं, जिरे मोहरी आणि लसूण छानपैकी असं परतून दिलंय फोडणीला। आता टाकायचं आहे पहा त्याच्यामध्ये टोमॅटो चिरून। आता टोमॅटो छान असा परतून घ्यायचा। हे पहा, टोमॅटो छान असा परतून झाल्यानंतर अर्धा एक मिनिट चांगलं परतून घ्यायचा। आता त्यामध्ये टाकायची आहे आपल्याला हळद टाकायची, नेहमीच्या भाजीला टाकतो त्याप्रमाणे टाकायची हळद आणि चवीनुसार तिखट मीठ टाकायचे। पहा, आता हा टाकायचा आहे मसाला। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जेवढी तिखट भाजी पाहिजे तेवढं तुम्ही मसाला वापरू शकता। तुम्ही जो मसाला वापरता नेहमीचा तोच मसाला वापरू शकता आणि खूप छान अशी भाजी एकदम लवकर होणारी। एकदा आपला कुकर लावून दिला, ते पहा आता मीठ टाकलंय, ते पहा छान असं हे स्टीलचा कुकर असल्यामुळं गॅस फास्ट राहिला पहा, तर खाली थोडंसं डागल्यावानी झालं आहे। तर आता पहा याच्यामध्ये टाकायचं हे पहा छान असं ते बटाटा चिरून घेऊन घेतला आहे आणि चणे भिजत घातले होते। चणे कधी पण रात्रभर भिजत घातले असले की सकाळी भाजी बनवायची, किंवा सकाळी भिजत घातले तर रात्रीच्याला भाजी बनवायची। तर हे पहा चवीनुसार मीठ वगैरे टाकलं आहे, तिखट टाकलं आहे। आता हे असं मिक्स करून घेतलं की आता याच्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं आपण पाणी घालायचं आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा। ते पहा, घट्ट भाजी जर बनवायची असेल तर थोडंच पाणी टाकायचं। खूप अशी घट्ट वगैरे भाजी बनवायची असेल तर थोडंच पाणी टाका आणि एकदम पातळ रस्सा बनवायचा असेल तर जास्त पाणी घाला तुमच्या हिशोबाने। हे पहा मी टाकलं आहे आता एवढं पाणी। आता याच्यामध्ये तुम्ही कांदा, खोबरं, लसूण वगैरे भाजून त्याचा वाटणसुद्धा तुम्ही टाकू शकता पहा तुमच्या आवडीनुसार। आणि तुम्हाला पटकन करायचं टाईम वेळच नाही आहे, आता याच्यामध्ये काय मसाला टाकायचं वाटण ते तर शेंगदाण्याचं भाजून कूट करून ठेवत जावा, कधी पण अचानक ते काय खराब होत नाही एक महिनाभर। आणि मग अचानक असा आपल्याला मसाला वगैरे टाकून थोडा शेंगदाण्याचा कूट टाकला का पटकन भाजी होते। हे पहा शेंगदाण्याचा कूट आपल्या आवडीनुसार, जेवढी आपल्याला घट्ट किंवा पातळ भाजी बनवायची असा बारीक शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा मिक्सरमधून। आणि हे पहा आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला छान अशी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्यायची आणि ती अशी टाकायची, म्हणजे याच्यामध्ये शिजून निघली नाही कोथिंबीर, याचा छान सुगंध आणि चव पण लागते, टेस्ट कोथिंबीर शिजून निघल्यावर। आणि आता याला पहा अशा प्रकारे आता आपली भाजी पहा। आता याला लावायची झाकण कुकरला आणि तुम्हाला जेवढं मऊ शिजायचं आहे ना, चणे वगैरे हरभरे हे तुम्ही अख्खी तूर, मोड आलेली मटकी, हे सगळं कडधान्य आहे ना, असं शिजायला टाईम लागतो आणि त्याच्याने पोट वगैरे दुखू शकतं कच्चं राहिल्यावर, आपण घाईमध्ये तशीच भाजी खातो। तर कुकरला तुम्ही असं लावून आता झाकण लावून द्यायचं आणि गॅस एकदम फास्ट ठेवायचा आणि 4-5 शिट्ट्या घ्यायच्या। हे पहा झाकण लावलं, आता कुकरचं झाकण लावलं का 4-5 शिट्ट्या घ्यायच्या। अगदी मऊ एकदम सॉफ्ट असं आपलं कडधान्य शिजलं जातं। कुठलं पण कडधान्य असू द्या तुमचं, मूग, मटकी, चवळी वगैरे काही पण एकदम मऊ शिजून निघतं आणि भाजी पण अशी छान घट्ट होते आणि छान लागते चवीला शिजून निघल्यावर सगळं कडधान्य। तर पहा आता शिट्ट्या झाल्यानंतर पाहूया कशी होते आपली भाजी। हे पहा आता 15-20 मिनिट झाले कुकर थंड होऊन शिट्ट्या होऊन, तर आता कुकर खोलून पाहूया भाजी कशी काय झाली ती। पहा कसली
कसली जबरदस्त अशी लाल भाजी झाली आहे. हे पहा दाखवते. पहा कशी छान अशी तरी आली आहे. कुकरमध्ये आहे का जास्त आटत नाही भाजी, पाणी वगैरे जास्त नाही आटत. पहा एवढी लाल लाल तरी आली आहे ना, काय सांगायचं. खूपच कसली तरी आली. आता याच्यामध्ये मोबाईलमध्ये एवढी दिसत नाही, पण खूप लाल तरी आली. आता हे पहा घट्ट खाली जाऊन बसते ना वरती. आता हे पहा मस्त रस्सा भाजी झाली एकदम छान. हे पहा कशी छान अशी भाजी झाली आहे. पहा मस्त चणे वगैरे शिजले. तुम्ही हे भाकरी बरोबर, चपाती बरोबर आणि भाताबरोबर, वरण वगैरे बनवायचं काही गरज नाही आहे. छान अशी भाजी झाली आहे. आणि चणे तर कसे एकदम हे एकदमच दाबले काच गाळ होतोय. आणि असे मग लहान मुलं पण छान आवडीने खातात ही अशी भाजी, चांगली मऊ शिजली की. तर अशा प्रकारे नक्की भाजी बनवून पहा, कुठल्या पण कडधान्याची. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा कशी आहे भाजी ती. खूप झणझणीत अशी छान अशी भाजी झाली आहे. खूप म्हणजे खूप झणझणीत. आणि अजून एक तुम्हाला टिप्स सांगते मी. हे पहा इकडे मी बनवली आहे मुगाची डाळ. जर कोणाला तब्येत बरी नसेल, थंडी ताप वगैरे असेल, काय असेल, तोंडाला चव नसेल किंवा पोट बिघडलेलं असेल, काय असेल ना, तर आजारी माणसांसाठी नुसती मुगाची डाळ धुवायची आणि पाणी घ्यायचं आणि शिजायला टाकायची. आणि थोडीशी शिजली का त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकायचं. आणि चवीला जर तिखट खायचं असेल तर थोडंसं तिखट टाकायचं वरूनच, अर्धी शिजली का. आणि हे पहा कसं छान, तेल वगैरे काहीच नाही टाकलं. आणि असं वरण तुम्ही खाऊन पहा, जबरदस्त एवढं टेस्टी लागतं ना, खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं हे असं वरण. याच्याबरोबर चपाती, भात काही पण खाऊ शकता. आजारी माणसांसाठी असं सोपं साधं, शरीराला पचणारं असं मुगाच्या डाळीचं वरण, असं हे सुद्धा बनवून पहा नक्की. तर कशी वाटली माझी व्हिडिओ तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.